साहेबांवरती विश्वास ठेवून आपले समाजांचे लोक ज्यांनी कारखान्यामध्ये जमीन दिली त्याचे तुम्ही खाऊन ठेवली आणि तुम्ही समाजाची गोष्ट करता, मोठं मोठं ओरडून ओरडून भाषण करताय. कशाला? आता जोपर्यंत मी आहे आपल्या समाजाचं खच्चीकरण मी होऊ देणार नाही. हीच आज राजकारणामध्ये जे वारसा असते ना ते विचारांचे असते, जे मी घेऊन चालते. मुंडे साहेबांचे विचार होते कोणतेही समाजावरती अत्याचार होऊ नये, त्या विचार घेऊन मी चालत आहे. आणि मी एक और बोलते की जैसे धनंजय मुंडेंनी सांगितला GR करते का? अरे धनंजय मुंडे, तुला जे शपथपत्र असते निवडणुकीच्या ते करते का? सगळी खोटी माहिती दिलेली आहे. कोर्टामध्ये मला जावं लागलं. मुलगा मुलगीच्या नाव आहे, बायकोच्या नाही. आसमानकडून आणले का तुम्ही मुलगा मुलगी? कुठून आणले? आणि हे म्हणताय की समाजाच्या लोकांना आम्ही न्याय देणार शिंगावर घेऊन. अरे कशाचा न्याय देणार तुम्ही? संगीन डिगोले, काका गर्जे, आणखीन खूप काही आहे, बापू आंधळे, भगीरथ बियाणी, संतोष देशमुख आणि स्वतः माझी आई मनोरमा शर्मा, माझ्यासोबत जे व्यक्ती आला होता परलीमध्ये माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर ठेवताना जे माझा बॉडीगार्ड होता अरुण मोरे, हे सगळे लोकांचे मर्डर कोणी केले हे सगळी गोष्टीवरती जरी प्रकाश टाकला आणि विचार केला आणि रेणू शर्मा आज 2-2 बायकाला प्रेग्नेंट करून आज स्वतःची सालीवर घाण नजर ठेवणारा, बलात्कार करणारा आज समाजाचा नेतृत्व करत आहे.